विरोधकांनीच कबूल केलेले आहे. आता 76 वर्षाचे आहेत. नगरपालिकेचा कार्यकाळ संपता ते 81 वर्षाचे होतील. माझं नगराध्यक्षपद त्यांनी गृहीत धरलेलं आहे. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीत राजकीय वातावरण तापलंय आणि या तापलेल्या वातावरणाच्या केंद्रस्थानी आहेत विवेक कोल्हे. एकीकडे आशुतोष काळेंची शांत पण धारदार चाल आणि दुसरीकडे विवेक कोल्हेंचा वाढता तणाव. काय आहे यामागचं राजकारण? चला पाहूया आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. कोपरगावमध्ये सुरू असलेल्या निवडणूक रणधुमाळीत विवेक कोल्हे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा निर्धार केलाय. नगराध्यक्ष आणि 21 नगरसेवकांचे उमेदवार लवकर जाहीर करून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पण त्यानंतर सगळंच बदललं. आशुतोष काळे यांनी अचानक काका कोयटे यांना उमेदवारी देत राजकीय मैदानात मोठा डाव टाकला आणि या एका डावानं कोपरगावची राजकीय समीकरणच उलटी पालटी झाली. अनेकांच्या उमेदवारीनंतर विवेक कोल्हे तातडीनं पत्रकार परिषद घेऊन आरोपांच्या मोहिमेला सुरुवात करतात. पण कोपरगावच्या जनतेला हे सगळं पॅनिक रिॲक्शन सारखं वाटतं. ज्येष्ठ नेते काका कोयटे यांच्यावर केलेले आरोप अनेकांना रुजलेले दिसत नाहीयेत आणि मग येतो निवडणुकीतील सर्वात वादग्रस्त टप्पा. विवेक कोल्हे थेट कोर्टात धाव घेतात काकांची उमेदवारी रद्द करण्यासाठी. यामुळे शहरात चर्चा चिघळते की कोल्हेंना काका कोयटेंना सरळ पराभूत करता येत नाही का? हा पाऊल विवेक कोल्हेंच्या वाढत्या उद्विग्नतेचं लक्षण आहे का? कोणत्याही परिस्थितीत कोर्टाचा पर्याय निवडणं हा निर्णय त्यांच्या घाई गडबडीत घेतलेल्या पावलांपैकी आणखी एक वाटतोय. कोपरगावचं राजकारण परंपरेनं संयमी पण व्यक्तिगत वैर, आरोपांचा पाऊस आणि कोर्टातल्या लढाया ही शैली कोपरगावकरांना मान्य नाही अशी चर्चा जनतेत रंगते. काकांची उमेदवारी रद्द होईल की नाही याचा निर्णय कोर्ट घेईल. पण विवेक कोल्हेंच्या सततच्या घाईनं आणि चुकीच्या राजकीय गणितांनी ते स्वतःला बॅकफूटवर ढकलत आहेत हे मात्र स्पष्ट आहे. कोपरगावच्या राजकीय संघर्षात कोण बाजी मारणार? कमेंटमध्ये नक्की सांगा.